राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय। राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय। गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी दिलेली आहे। मराठा समाजानं उद्रेक करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। मराठा आरक्षणाचा निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून पुढची भूमिका घेणार असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। न्यायालयानं दिलेला निकाल दुर्दैवी असल्याची भावना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांमध्ये बसणारं आरक्षण आणायला हवं असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय। तर गरीब मराठा समाजानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला हवी असं सांगत मोठा दबाव गट हवा असल्याचं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलंय। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा निकाल अनपेक्षित असल्याचं म्हटलंय। तसंच सर्व समाजाला शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची घोर फसवणूक केली। आरक्षणासंदर्भात या सरकारमध्ये कुठेही एकवाक्यता नव्हती। तिन्ही पक्षांच्या विसंवादामुळे हे आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला। मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे। मराठ्यांना आरक्षण कशा प्रकारे देणार हे मुख्यमंत्र्यांनी आजच जाहीर करावं असं सुद्धा मेटे म्हणाले। राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आरक्षणाबाबत भक्कम बाजू न मांडल्यानं कोर्टात मराठा आरक्षण रद्द झाल्याची टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर त्याचा फायदा झाला असता, मात्र आता सत्तेत असणाऱ्या आणि विरोधी पक्षात असणाऱ्यांनी एकत्र येऊन समाजातील युवा वर्गाच्या हिताचा विचार करावा। यामध्ये कोणीही राजकारण करू नये, हा निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरलंय अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली। आता मराठा समाजाच्या तरुण तरुणींनी एकत्र येऊन राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे। फडणवीस सरकारनं मिळवून दिलेलं आरक्षण ठाकरे सरकारनं गमावल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षण रद्द झाल्यानं माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीकास्त्र सोडलं। हे कसले नेते अशा शब्दात पाटील यांनी सरकारचा समाचार घेतलाय। आरक्षण रद्द झाल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजानं पंढरपूरमध्ये आंदोलन केलं। अर्धनग्न होत तरुणांनी आपला संताप व्यक्त केला। तसंच मराठा समाजाच्या आमदारांना आणि खासदारांना फिरू देणार नसल्याची भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुण्यामध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन झालं। त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। तर इकडे मुंबईत सुद्धा मराठा समाजाकडून निर्णयाविरोधात आंदोलन झालं। सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा धक्कादायक आहे आणि त्याहून धक्कादायक म्हणजे काही राजकीय नेते मराठा समाजा तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतात अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब कुटे पाटील यांनी दिलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवलाय। बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं। फडणवीसांसह भाजप नेते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते। यावेळी ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये निषेधाचे फलक झळकावण्यात आले। सायन कोळीवाडा इथं भाजप आमदार तामिळ सेल्वन आणि भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला। बातमी कोरोना आकडेवारी संदर्भातली देशात गेल्या 24 तासात 3,82,315 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर 3,780 रुग्णांचा मृत्यू झाला। त्यासोबतच 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त झाले।
देशामध्ये कोरोना अधिक पसरत गेला तर विषाणूची तिसरी लाट येऊ शकते. संसर्गाची ही साखळी वेळीच तोडण्यासाठी देशभरात किमान 2 आठवड्यांचा कडकडीत लॉकडाऊनच लागू करण्याची गरज आहे, असा इशारा दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेला आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. त्यामुळे मोदींनी कोरोना विरोधी लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्यावं, अशी मागणी स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. मुंबईमध्ये 1 लाख लसींचा साठा दाखल झालेला आहे. त्यामुळे आज 45 वर्षांवरच्या वयोगटाचं शासकीय आणि महापालिका केंद्रांवरती नियमित लसीकरण होणार आहे. मुंबईमध्ये महानगरपालिका आता लसीकरणाचा वेग वाढवणार आहे. खासगी लसीकरण केंद्रासोबत करार करून सोसायट्यांमध्ये लसीकरण करता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. लसीकरणासंदर्भात सर्व यंत्रणा उभी केलेली असेल. अशा सोसायट्यांना महापालिका लसीकरणासाठी परवानगी देईल. मुंबईतल्या अंधेरी पूर्वेमध्ये 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी आज पहाटे 5 वाजल्यापासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 18 वर्ष ते 45 वर्ष वयोगटातील 500 नागरिकांना आज लस दिली जाणार आहे. आयसीएमआरनं आता नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. कोरोनाबाधितांची वारंवार आरटीपीसीआर चाचणी नको, असं सुद्धा आयसीएमआरनं सांगितलंय. आता प्रयोगशाळांवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. देशभरात लसीकरणाचा केरळ पॅटर्न राबवण्याची गरज आहे. लसीचा एकही थेंब वाया जाऊ न देता उपलब्ध लसींपेक्षा तब्बल 87,000 जणांचं अधिकचं लसीकरण करण्यात येत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही माहिती दिली आहे. लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक आहे. मात्र पोलीस प्रशासनानं ऑनलाईन अर्जांची काटेकोर तपासणी करत तब्बल 80% अर्ज फेटाळून लावलेत. पहिल्या आठवड्यात दाखल झालेल्या 25,000 अर्जांपैकी 20,000 अर्ज पोलिसांनी फेटाळलेले आहेत. मुंबईमध्ये सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी निर्बंध असूनही अनेक जण विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळून आलं. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेनं एप्रिल महिन्यामध्ये तब्बल 1,20,00,000चा दंड वसूल केलाय. कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला. त्यासोबतच कडक लॉकडाऊनऐवजी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं गेलंय. बारामतीमध्ये मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावला गेलाय. मेडिकल आणि रुग्णालय वगळता इतर सर्व आस्थापनं तिथे बंद आहेत. मावळ तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लोणावळा, तळेगाव, वडगाव या नगरपालिका क्षेत्रांसह कामशेतमध्ये 7 ते 12 मे पर्यंत 5 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला गेलाय. सोलापूरला मिळणारा लिक्विड ऑक्सिजनचा कोटा निम्म्यानं कमी केल्यानं सोलापूर जिल्ह्यात रुग्णांचे हाल वाढलेले आहेत. जिल्ह्यातले ऑक्सिजन प्लांट रात्रंदिवस सुरू ठेवून सुद्धा ऑक्सिजन साठा कमी पडत असल्याचा दावा ऑक्सिजन निर्मिती केंद्र मालकांनी केलाय. सोलापुरात ऑक्सिजन तुटवडा होत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि याची त्वरित दखल जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली आहे. भरणे यांनी सोलापूरचा ऑक्सिजन कोटा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी एफडीआय अधिकारी आणि मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका धान्यांनाही बसलाय. बासमती तांदूळाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. राज्यातील उपाहारगृह, खानावळी आणि विवाह समारंभातल्या उपस्थितीवर निर्बंध असल्यानं बासमती तांदळाच्या मागणीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे बासमतीचे दर क्विंटल मागे 1,000 ते 1,500 रुपयांनी घसरलेले आहेत. आजपासून वर्ध्याच्या जेनेटेक लाईफ सायन्सेस प्लांटमध्ये रेमडेसिवीर बनवण्यास सुरुवात होणार आहे. या प्लांटमध्ये दिवसाला 30,000 वायल्स बनवण्याची क्षमता आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या माध्यमातून कंपनीला 2 दिवसात लायसन्स आणि इतर परवानग्या मिळाल्या आहेत. पुण्यामध्ये कोरोना योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम आदमी पक्षानं पुढाकार घेतलाय. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या रिक्षा, कोविड योद्ध्यांची घरं सॅनिटाईज करण्याचं काम आपच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 2,376 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर 52 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या रुग्णालयात 23,145 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये 16 मे पासून हेल्मेट सक्तीचा नियम लावण्यात आलाय. दुचाकी चालवणारा आणि सहप्रवाशाने देखील हेल्मेट घालणं सक्तीचं असणार आहे. ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोलकात्याच्या राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडलाय.
मुंबईमध्ये यंदा पावसाळ्यामध्ये 18 दिवस भरतीचे असणार आहेत. यामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. जून अखेरीस सलग 6 दिवस मोठी भरती असेल. त्यासोबतच 25 आणि 26 जूनला सर्वाधिक उंचीची भरती येणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय. डर्बनहून भारतात येणाऱ्या एक मालवाहू जहाजातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या जहाजातील मुख्य अभियंत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेच्या ट्रान्सनेट नॅशनल पोर्ट अथॉरिटीने दिली आहे. अमेरिकेमध्ये 12 वर्षांवरच्या मुलांच्या कोरोना लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. फायझर आणि बायोएनटेकनं लशीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. कोरोनाविरोधी लढ्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं बळ दिलेलं आहे. आरबीआयकडून आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एका वेळेसाठी कर्ज पुनर्रचनेचा पर्याय सुद्धा पुन्हा खुला करण्यात आलाय. कोरोनाच्या संकटात भारताच्या मदतीला सॅमसंग कंपनीनं सुद्धा पुढाकार घेतलाय. सॅमसंगनं भारताला 37 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. हा निधी केंद्र आणि राज्य सरकारांना देण्यात येईल. भारतात लवकरच 5G सुविधा सुरू होणार आहे. भारत सरकारकडून 5G नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे. पण यामध्ये चायनीज कंपन्यांना मात्र बंदी घातली गेली आहे. दृश्यम 2 या मल्याळी चित्रपटाचा हिंदी भाषेतील रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावरती झळकणार आहे.